गण्या, पक्या, यार काल सकाळी माझी बायको विहिरीत पडली. खूप लागलं होतं तिला. तिच्या ओरडण्यावरून तर असंच वाटत होतं. पक्या, अरे खूपच वाईट झालं. मग आता कशी आहे वहिनी? गण्या, आता तर चांगली असेल. काल संध्याकाळपासून काही आवाज येत नाही आहे. शर्मा जी, तेरी बीवी कल क्यों जोर जोर से चिल्ला रही थी? उसकी आवाज़ मेरे घर तक आ रही थी। वर्मा जी, अरे यार ऐसी कोई खास बात नहीं थी। उसकी फ़ोटो फेसबुक पे अपलोड करने की जगह OLX पे अपलोड हो गई। और हद तो तब हो गई जब एक लड़के ने कहा, भाई ये 1970 का कबाड़ किसने डाला है? एका जिममध्ये लावलेली नोटीस, रेग्युलर व्यायाम करणाऱ्यांनी 1 ते 5 जानेवारीपर्यंत व्यायामाला सुट्टी घ्यावी, कारण या 5 दिवसात संकल्पवाल्यांची खूपच गर्दी असते. स्त्रिया कधी पुरुषांची बरोबरी करू शकणार नाहीत, कारण पुरुष स्वतःची चूक कबूल करतात. गण्या, तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस? बंड्या, गूगल. गण्या, का रे? बंड्या, आईला एक प्रश्न विचारला की 1000 उत्तर देते. एक होते हैं डॉक्टर और एक होते हैं फिजिशियन, फिर आते हैं अपनी बाबू को फूंक मारकर ही ठीक कर देने वाले. म्हण्या, सर्वात पहिले काय आलं, कोंबडी की अंड? जण्या, मित्रा, साधी आणि सोपी गोष्ट आहे. ज्याची ऑर्डर पहिले दिली ते आलं. शिक्षक, म्हण्या, मंकीला इंग्रजीत काय म्हणतात? म्हण्या, माकड. शिक्षक, पुस्तकात पाहून सांगितलंस ना तू? थांब, तिथेच मी आलो. म्हण्या, नाही सर, मी तर तुमच्याकडे पाहून बोललो. पत्नी, अगं ऐकलंस का? घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवणाचा विचार जरा. पत्नी, भाऊजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी जाऊन जेवणार आहात? एका खेड्यातली बाई 3 मुलांसह बसने जात असते. बसमध्ये खूपच गर्दी असते. कॉलेज तरुणी बसमध्ये येते. तरुणी, अहो बाई, तुमची ही चिल्लर जरा बाजूला घ्या. खेड्यातली बाई, अगं ये, काय ग, अजून तुझी नोट फाटली नाही वाटतं.